घडू शकतं किंवा त्यांच्यासोबत झालंय ज्याच्यामध्ये त्यांची बोटं अशी वाकडी वगैरे होतात किंवा त्या कापतात, त्यांना चक्कर वगैरे येते. सहज काळजीपोटी त्यांची दगदग जास्त होते ना, म्हणून. बोटं वाकडी होतात? बापरे, म्हणजे असा काही आजार असतो का? नाही नाही नाही, मी फक्त उदाहरण देते, एक्झाम्पल आहे, बाकी काहीच नाही, सहज विचारलं. माया, आम्ही तिघे काय वेडे वाटलो तुला? सहज उगाचच असंच म्हणून तू कधीच काही विचारत नाहीस. काय झालंय? अरे नाही रे, मी सहज विचारलं. एनिवेज तुम्ही करा तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कंटिन्यू. ही माया आता काय बोलत होती नक्की? खरंच त्या मंजिरीला असा काही आजार आहे का? नाही रे, काही आजार बिजार नाहीये तिला. ही उगाच आपली चौकशी करते, पावडारके काहीतरी बडबडतीये. आणि हे बघ, आता मायाकडे नीट लक्ष द्यायला हवंय. हल्ली ना विचित्र वागायला लागली ती. आणि एक गोष्ट, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या पैशाच्या बाबतीत कुणालाही काहीही कळता कामा नये. मायाला तर नाहीच नाही. घराची सून व्हायची लायकी नाहीये तुझी मीरा. बाईसाहेब नाही, आजपासून बाईसाहेब बनायचं. माझ्याकडून तुला सुनेचा दर्जा कधीच मिळणार नाही. तुझ्यासारख्या धूर्त मुलीला या घरात कणभरही जागा मिळणार नाही. मार्जरी, तू सांगितलेला उपाय मी करणार नाही. मला इथेच असंच राहावं लागलं तरी चालेल, मी नाही करणार. आईसाहेब, मी मीरा. दार उघडा ना. ये आईसाहेब, उठा ना, थोडंसं खाऊन घ्या. मीरा, तू ठेवून दे, मी खाईन नंतर. आईसाहेब, वेदाच्या बाबांनी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतीलच. मीरा, तुम्ही दोघं मला लहान समजता का? सहन होण्यापलीकडे जर का मला त्रास झाला असता तर मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं असतं. मी अंगावर कशाला काढीन? तसं नाही आईसाहेब, वेदाच्या बाबांना खूप काळजी वाटते तुमची, म्हणून बोलवलंय. त्याला सांग माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. तू जेवणाचं ताट ठेव आणि जा, प्लीज जा. म्हणजे रे, तुला सांगितलेला उपाय कर आणि मुक्त हो या जाचातून. आईसाहेब, काय झालं? काही नाही. तू ताट ठेव आणि जा. बरं. ताट ठेवलंय, पण खाऊन घ्या थोड्या वेळाने. मीराला जाऊ का दिलास? मार्जरी, वेदा, चल दूध पिऊन घे, ये लवकर ये. आई कशी आता? आई बऱ्या आहेत आता. तिने काही खाल्लं का? मी मगाशी गेले होते तेव्हा ते आराम करत होत्या. मी जेवण घेऊनच गेले होते. त्या म्हणाल्या इथेच ठेव, म्हणाल्या नंतर खाते मी. बघून येतो एकदा. अहो थांबा, त्यांना थोडा वेळ ना एकटंच राहू द्या.
म्हणजे त्यांची तशी इच्छा आहे म्हणून. मला काय वाटतं की आईसाहेबांना कसलं टेन्शन आहे का? कसलं टेन्शन? माहित नाही, शांत शांत वाटत होत्या. बाबा दिल्लीला एकटे गेलेत ना, सो त्यामुळे आईला बाबांची काळजी वाटत असेल. हो, असंही असू शकतं. मीराताई, बाईसाहेबांचं जेवण झालंय. त्यांच्या खोलीच्या बाहेर ना रिकामं ताट होतं. बरं झालं त्या जेवल्या. 2 घास पोटात गेले ना तर त्यांनाही बरं वाटेल. हो, पण आईने असं का केलं असावं? ती रागावली होती का? वेदाचे बाबा, आत्ता आईसाहेबांनी 2 घास खाल्ले हेच महत्वाचं आहे. निघते मी. हो, माझं पण थोडं किचनमध्ये काम आहे, ते आटपून मी आलेच लगेच. आई थांब, तुझं काम बाजूला ठेव. बाबा एक गोष्ट सांगतोय, तू पण इथे बसून ऐक. वेदा, हे बघ. वेदा, एक आयडिया आहे माझ्याकडे. मीरा आई ना खूप मस्त गोष्ट सांगते, तिला सांगा गोष्ट सांगायला. हो हो. वेदाचे बाबा, मलाही काम आहेत, तुम्ही सांगा ना. वेदा बाबा सांगतील ना. मीरा, वेदाला तुझं ते टॅलेंट दाखव ना. तू एका गोष्टीत दुसरी गोष्ट ऍड करून तिसरीच एक गोष्ट फुलवतेस. तिला ते ऐकायला खूप आवडेल. हो ना? हो ना वेदा? होय, सांग सांग आई तू. हो, अगं वेदा, सांग ना प्लीज.